ये दादा कवर चाललंय सबगाव गावाला चाललोय क्रिकेट खेळायला. नक्कीच पाहूया आता. मात्र आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. कृष्णाबाई वाफे त्याला फाईट करेल मुन्ना एंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरशिदी संघ. मित्रांनो पाहायला गेलं तर आता मात्र ही मॅच असेल 4 षटकांची. नक्कीच क्षेत्ररक्षण लावून मात्र सज्ज झाले टीम कृष्णाबाई वाफे संघ. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी इथे सज्ज करायचे कारण की कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग आणि त्यामध्ये हा एक नेम सुद्धा ऍड केला आहे. 12 प्रतिनिधी कंपल्सरी पाहिजे. तो ड्रेसिंग असो या नसो पण तो उपस्थित पाहिजे. चार षटकांची मॅच पाहूया. सापगाव संघ मात्र थेट फायनलच्या दिवसामध्ये पाहायला मित्रांनो त्यांना बाय मिळाले. 2 सामने त्याने विजय झाले. 2 सामने कृष्णाबाई वाफे संघाने विजय झाले आणि 2 सामने बोरशिदी संघाने रॉयल मध्ये विजय झाले. एक मात्र त्यांच्या लक फॅक्टर मध्ये बाय मिळाली आणि एक मॅच म्हणजे त्यांच्या विरुद्ध संघ आज उपस्थित राहिला नाही. काहीसा त्यांच्या गावामध्ये एका व्यक्तीचा निधन झाला त्यामुळे ते उपस्थित राहिले नाही. म्हणून तर आज मात्र डायरेक्ट थेट तिसरी मॅच खेळण्यामध्ये पाहायला मिळेल. तर मागून एक एंट्री द्वार केला. त्या द्वारवरून तुम्ही जायचं फलंदाजीसाठी. फलंदाज बाद झाला तरी तिथूनच जायचं आणि जाताना सुद्धा तिथूनच जायचं हे सुद्धा लक्षात ठेवा. नक्कीच 2 फलंदाज मैदानामध्ये जायचे. बोरशिदी संघ विनंती आहे. टीम मीटिंग झाली तर नक्कीच अजूनही वेळ झाला तर पॅनलाइजचा सामना करावा लागेल का कंटिन्यू 2 मॅचेस खेळून आज मात्र कृष्णाबाई वाफे संघ पुन्हा एकदा सज्ज झाला. न थकता न थांबता आम्ही मैदानामध्ये क्रिकेट खेळणार कारण की आम्हाला आवड ज्या खेळाची तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आज आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स सापगाव नगरीमध्ये बाळ्या मामा चषक. सातत्याने यंगस्टर गावचे खेळाडू असतील त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगवली गेल्या. कारण की मित्रांनो पाहायला गेले तर गावामध्ये सर्व खेळाडू आहेत पण त्यांच्या माध्यमातून आज यंगस्टर खेळाडूंच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगवली जाते. तर आमच्या 2 पंचांच्या माध्यमातून रॉयल एंट्री पाहायला मिळते. आणि नक्कीच पाहायला गेलं तर राम सर असतील आणि त्यांच्या संगतीला नक्कीच DK सर बदलापूर वरून आज मात्र या सापगाव नगरीमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण. एक नवदिल्ली पंचांची पॅनल पाहतो आपण. पॅनल नसावं तर हे सर्व मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अचूक नेम देण्यामध्ये माहिर आहेत. 2 खेळाडू पाहायला गेले तर अनुभव क्रिकेटर म्हणजेच राम सर आणि हेमंत सर आणि नक्कीच त्यांच्या संगतीला आमचे निलेजी महाजन सर आणि नक्कीच बदलापूर वरून आलेले हे आमचे अजून एक त्यांचे मित्र म्हणजे DK सर. आणि तसेच आमचा गंगारोड गावचा एक चांगला लाडका मित्र म्हणजे समीर त्याचं सुद्धा आगमन झालंय. ते सुद्धा पंचाच्या भूमिकेमध्ये सातत्याने असतात. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. तर एका साईडला पाहतो आपण ही A1 जोडी. आज नक्कीच शुभंजी कुठले सरांनी सांगितलं का आमच्या गावातील सर्व ओळखीत असतील आमच्या गावाला तर फक्त बोरशिदी गावचा अर्जुन म्हणून ओळखतात. नक्कीच आपण पाहतोय अर्जुन बागर आणि नक्कीच त्याच्या संगतीला बाली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सातत्याने बेस्ट ऑफ बोरशिदीच्या नावाने आज संघ खेळत असतोय. पण आज पाहायला गेलं तर या संघाला या सापगाव नगरीमध्ये आज स्पॉन्सरशिप केलं. तो संघाचा स्पॉन्सर असेल मुन्ना एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हा संघ प्रस्तुत केलाय. नक्कीच आज पाहायला गेलं तर पिवली गावचे हे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून हा संघ प्रस्तुत केलाय. तर आपण पाहतोय कृष्णाबाई वाफे सातत्याने कृष्णाबाई नावाने खेळणारा हा संघ
पाहायला गेलं तर कृष्णा म्हणजे देवाचं नाव आणि बॉईज बॉईज म्हणजे सर्व खेळाडू कृष्णा बॉईज संघ आपण पाहतो आज या ठिकाणी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहतो आपण श्रावण. तर पाहूया श्रावणचा सामना करतो अर्जुन. पहिला चेंडू हलकासा कट केला क्षेत्ररक्षक येतो दूरवरून पाहूया पाऊंडरी लगेच चेंडू गेला क्षेत्ररक्षक आला चेंडू अडवला आणि फक्त पाहायला गेलं चेंडू फेकी होईल तर एकच धाव. एका धावाने मात्र स्वतःचा अकाउंट ओपन होतोय आणि संघाचा सुद्धा. शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातील 4 षटकांची लढत कोण जिंकणार कोण मात्र फायनलच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये थांबणार पाहूया मित्रांनो. कारण की फायनलचा दिवस म्हणजे सर्वांना आठवतो चांगला दिवस असतो कारण की फायनलच्या दिवसामध्ये वेगळीच ऊर्जा येत असते. मैदानामध्ये बँजो बार्डे असते ऑर्केस्ट्रा असतो आणि त्या तालावर मात्र ही स्पर्धा खेळण्याला मजा देत असते. पुढे स्टेप आउट केला हा चेंडू चापराक शॉट आणि आजच्या दिवसामधील बालियाचा चाबूक शॉट पाहायला भेटलं. हा चेंडू षटकार. यासाठी ओळखला जातोय. षटकार चौकार मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू. पहिला चेंडू बॅडीला स्पर्श केला 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लैंड केला स्ट्रेट ड्राइव फटका सुरेख आहे. पहला आया 6 उसके बाद में आया चौका छक्के के बाद चौका. 30 बाजी चालू झाले. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये 2 वाघ समोर येत असतात तेव्हा तेव्हा एक रंगतदार मॅच पाहायला भेटत असते. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने माराच्या नादामध्ये हा चेंडू माग गुडलँड स्पॉटवर रिलीज झाला आणि यष्टीरक्षक प्रशांत याच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि हा चेंडू दाट पाहायला भेटतोय. बघता धावा पाहायला गेला प्रगतीपथावर 11 धावा लागल्यात. तर पहिले फलंदाजी करत असताना मुन्ना बेस्ट ऑफ बोरशिदी संघ पाहतोय. मुन्ना एंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरशिदी संघ आज सातत्याने प्रस्तुत केला जातोय. पुढचा चेंडू आता मात्र पुढे स्टेप आउट केला हा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक निलेश बांगर तैनात त्याने टीमला झेल आणि फलंदाज पहिला धक्का बसतोय बाली फेल. बाळी बाद झाला. एक षटकार आणि एक चौकार मारून बाद झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख झेल टिपला गेला तिथे मात्र आणि नक्कीच निलेश बांगर याने आजचा दिवस आपण पाहतोय. नक्कीच पाहायला गेलं तर 3-2-2024 हा रणसंग्राम आजचा पहिला दिवस आणि उद्या मात्र पाहायला गेलं तर 4-2-2024 पाहायला गेलं तर पहिलीच मॅच असेल डोले विपक्ष खिरवडी संघ. दुसरी मॅच असेल चौदरपाडा त्याला विपक्ष फाईट करणारी वडूनवघर संघ असेल. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र हलकासा फ्लिक केला सन्मान दिला चेंडूला आणि बघता एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. थोडीशी फॉर्मलिंग पाहायला भेटली. क्षेत्ररक्षक आला होता त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. एक होती तिथे 2 आल्या. 2 मध्ये धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बघता ना उसका ना मेरा अब हो गए 13 धावा. तिसरी मॅच असेल आमने विपक्ष अंजूर आणि चौथी मॅच असेल जांभूलपाडा आणि त्याला फाईट करणारी आवाज भिनार संघ. अशा प्रकारे हा 8 संघाचा पोल असेल उद्याच्या दिवसामध्ये. आजचा दिवस पहिला आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच. तर उद्याच्या ज्या पोल आहे त्या संघांना विनंती करतो का आपण जर युट्यूबवर ही स्पर्धा पाहत असाल तुम्ही तुमचा लॉट जर ऐकला असेल तर नक्कीच उद्या लवकर येण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा परवा आजचा पहिला उद्या दुसरा आणि तिसऱ्या दिवसामध्ये पुन्हा शापूर गावचा लॉट भेटेल पाहिला शापूर तालुक्याचा आणि त्यानंतर चौथ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा भिवंडी कल्याण विभागातील संघ आणि फायनलच्या दिवसामध्ये मात्र ह्याच संघांमध्ये लढत.
चला मात्र दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय ऋषिकेश बांगर. रुशांत बांगर हलकासा फ्लिक केला बघूया. चेंडू क्षेत्ररक्षक खूपच सुरेख चेंडू फेकी झाली. बघता बघता एक धाव कंप्लीट. बघूया पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. कुणाच्या बाईकची चावी जर हरवली असेल त्यांनी येऊन सांगायचं का माझ्या बाईकची चावी हरवली आणि ती कशी आहे आणि कुठल्या गाडीची ती सर्वप्रथम सांगा आणि चावी इथून घेऊन जा. मित्रांनो जर मजाक मस्ती करत असाल तर तुमच्या हातात ठेवा. बाईक चोरीस आपल्या शहापूर तालुक्यामध्ये भरपूर होत आहेत. आता मात्र फ्लिक केलाय चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि टिपलाय झेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. 22. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. 22 झाला. फटका तर सुरेख होता पण क्षेत्ररक्षण होता आणि नवीन बॅटर सुमित मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. व्हॉट्सअपवर आम्ही एक स्टेटस पाहिला सुमित याचा. खूपच सुरेख षटकार त्याने मारला होता मागील दिवसामध्ये झालेल्या मॅच मध्ये. पण आता बघूया ही नवीन मॅच आहे, नवीन सुरुवात आहे. जेव्हा आपण जुनी मॅच खेळतो ती विसरून जात असतो आणि नवीन ज्यावेळेस नवीन मॅच चालू होतो तिला मात्र नवीनाने सुरुवात करत असतो. तर आता मात्र बाळा मामा चषक मध्ये कशा प्रकारे फलंदाजी राहील ही मात्र पाहायला मिळेल. पाहूया सुमित कशा प्रकारे फलंदाजी करेल. मात्र विकेटचं पतन झालं. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र स्टेट ड्राईव्ह फटका सजवलाय. पुन्हा एकदा फटका फसलाय प्रशांत आहे आणि आल्या प्रशांत याने मात्र टिपला झेल आणि फलंदाज सुमित फेल. डीजे एकामागे एक झटके पडत आहेत. ते मात्र मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघाला. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण दोन संघ पाहतोय फाईट करताना. एका साईडला पाहायला गेले तर असेल आमचा कृष्णाबाई वाफे संघ आणि नक्कीच दुसऱ्या साईडला असेल या वर्षीच्या अंगामध्ये सर्वात जास्त रँकिंग नंबर 1 वर असलेला फॉर्म मध्ये असलेला संघ म्हणजे बोरशिदी संघ. पाहूया क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काही होऊ शकतंय. असे रणभूमीमध्ये होणारे खेळ सर्व बदलत असतात. पुढचा चेंडू पाहूया. हो पुढे स्टेप आउट करण्याच्या नादामध्ये हा चेंडू मात्र सुरेख चेंडू टाकला आणि हा चेंडू रुशांत्याचा डॉट चेंडू पाहायला मिळाला. काही गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू 1 धाव आली, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू विकेट आणि चौथा चेंडू डॉट. अशा प्रकारे 4 चेंडू टाकून झाले या दुसऱ्या षटकामध्ये. खूपच सुरेख गोलंदाजी केली गेली. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या पण ह्या षटकामध्ये रोखल्यात. आता मात्र हलकासा पंच केला क्षेत्ररक्षक आहे वैभव हिलम होता, त्याने अडवला बॉल. फक्त आणि फक्त एकच धाव. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. 5 मध्ये 2 धावा दिला, 2 विकेट घेतला या गोलंदाजाने. कृष्णाबाई वाफे संघाचा हा गोलंदाज आहे. आज मात्र पाहायला गेला तर हे दोन संघ एकामेकासमोर लढत आहेत, झुंजत आहेत. कारण की जिंकला तोच मात्र फायनल क्वालिफायची मॅच खेळेल फायनलच्या दिवसामध्ये. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र अर्जुनासाठी अर्जुनाने हलकासा फ्लिक केलाय आणि गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला बीट करून हा चेंडू जातोय बाउंड्री लगत. या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका नव्हता पण शेवटच्या चेंडूवर मात्र अर्जुन बागर गेला. त्याच्या बाईडीतून हा चेंडू 4 लगातो चौकार. तुमच्याकडे क्रिकेटचं सॉन्ग असेल तर नक्कीच लावा. आणि पाहायला गेलं तर या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. प्रगतीपथावर धावा होत्यात 16 धावा. 2 षटकाच्या अखेरी 16 धावा पाहायला भेटल्या आणि गोलंदाजी ट्रॅकवर
सॉरी 19 धाबा झाल्यात मित्रांनो, कारण की आमचा स्कोरर मित्रांनी सांगितलं 16 म्हणून आम्ही म्हटलं 16. 19 धाबा झाल्यात. मान्य श्री नारायणजी शेळके साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सर्व ग्रामस्थ येतील, सर्व मान्यवर येतील आणि सर्व क्रिकेट प्रेमी येत असतील या स्पर्धेवर, याच मैदानावर. मित्रांनो पाहायला गेलं तर मागच्या वर्षी भावेश पवार सुद्धा या मैदानावर आला होता, गोरसाई संघ होता. पाहूया आता मात्र वैभव गोलंदाज ट्रॅकवर. यॉर्कर लाईनचा पहिला चेंडू मात्र खूपच सुरेख फटका सजवलाय. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक येईल, चेंडू अडवला गेला, फक्त आणि फक्त एकच धाव घेतले गेले. आता मात्र 20 या अंकावर धावसंख्या पोहोचते, ती मात्र टीम मुन्ना एंटरप्राइजेस मोर्शिदी संघाच्या अकाउंट मध्ये. पाहूया पुढचा चेंडू वैभव टाकण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुढे येऊन स्टेप आउट केला, परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, अफलातून गोलंदाजी पाहायला भेटते. आज मात्र कृष्णाबाई वाफे संघाने इम्प्रेस केला या स्पर्धेमध्ये, कारण की गोलंदाजाच्या जीवावर सामने पूर्ण जिंकत आलेत. अफलातून लाजवाब कामगिरी राहिल्या. खूप सुरेख गोलंदाजी केली जाते ती मात्र मैदानाच्या आतमध्ये. वैभवच्या माध्यमातून पुढचा चेंडू मात्र पुढे स्टेप आउट केला, ऑफ साइडच्या दिशेने खूपच सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला गेला, चेंडू फेकी रॅपिड थ्रो पाहायला भेटतो. ओहो, लाजवाब चेंडू फेकी. बघता बघता फक्त आणि फक्त एकच धाव. क्रिकेट मधला क्लासिकल फटका होता, पण तेवढा ताकदीचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. मित्रांनो जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षक चांगलीच साथ देत असतात गोलंदाजाला, तेवढा ताकदीची गोलंदाज करत असतो आणि ती मात्र कृष्णाबाई वाफे संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुन्हा एकदा आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह फटका सजवला, तिथे मात्र प्रशांत आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल, पण मात्र एकच धाव. आलेल्या सर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये मी फैजल शेख समालोचन कक्षामधून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, कारण की तुमच्याच या प्रेक्षक वर्गांच्या गतीमुळे या स्पर्धेला शोभा वाढत असते. 22 धावा. पुढचा चेंडू मात्र पुढे स्टेप आउट केलाय. हो, हा चेंडू सुरेख होता, एसटी रक्षक हाती घाई आणि घाई करण्याच्या नादामध्ये हा चेंडू मात्र हातातून निसटला, नाही तर मित्रांनो चित्र वेगळंच पाहायला भेटलं असतं. पण डॉट चेंडू आहे, जेवढे डॉट चेंडू होते तेवढे मात्र जल्लोष होते कृष्णाबाई वापी संघाचा, जेवढे मोठे फटके येतील तेवढे मात्र जल्लोष होत असतो तो मात्र बोरशेती संघाचा. शेवटचा चेंडू लाजवाब गोलंदाजी. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चपराक शॉट पाहायला भेटतोय, क्षेत्ररक्षक आहे उमेश आणि मात्र थोडीशी फंबलिंग पाहायला भेटली. बघता बघता चेंडू फेकी झाली आहे, 2 धावा तर कंप्लीट झाल्या, तिसरी होणार की नाहीये आणि 2च धावा. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 कंप्लीट झालं. 3 षटकाच्या अखेर म्हणजे 18 चेंडू टाकून झाले ना, 18 मध्ये धावा पाहायला गेल्या तर 24 धावा. काय गोलंदाजी केली जाते. पहिल्या पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी श्रावण आला, शापूरचा रावण म्हणून त्याला ओळखलं जातं, त्याने दिलं 13. दुसरं षटक टाकण्यासाठी आला रुशांत बांगर, त्याने फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या, विकेट घेतलं त्याने 2. आणि आता तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वैभव हुलम, त्याने गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिले आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक, ज्या षटकाला हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जात आहे, ते षटक टाकण्यासाठी पाहायला गेलं तर बिरजू कोरडे यांचा पुत्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये राहुल कोरडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण की हे षटक निर्णायक आहे. हे षटक बोरशिदी संघासाठी निर्णायक, वाफे संघासाठी निर्णायक, कारण की या षटकामध्ये किती धावा येतील पाहूया. पहिला चेंडू राहुल याचा पहिला चेंडू पाहायला गेला, लेग स्टंपच्या खूपच दूरवर राहिला, चेंडू वाईट पाहायला मिळतोय. वाईट चेंडू पाहायला मिळाला आणि नक्कीच वाईटच्या स्वरूपात ही 1 धाव ऍड केली जाईल नक्कीच बोरशिदी संघाच्या अकाउंट मध्ये. धावसंख्या बघता बघता पाहायला गेला तर 25 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्यात. पाहूया षटक क्रमांक आपण पाहतोय 4था आणि अंतिम षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 गावांमध्ये लढत आज या सापगाव गावामध्ये. पुढचा चेंडू पाहूया
आता मात्र लेग साईडच्या दुसऱ्या फ्लिक केलाय चेंडूला क्षेत्ररक्षक येतो दूरवरून आणि मात्र हा चेंडू लगेच बाउंड्री लगेच चेंडू जातो थोडीशी फंबलिंग पाहायला भेटली मिले गेले 4 तो बेडाव का पार ये लगा तेजस का चौकार डीजे चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते 29 अंकीवर धावसंख्या पोहोचली आता मात्र पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल पंचांचा इशारा येतो नक्कीच डीके सरांचा इशारा आलाय हा चेंडू वाईट आहे मित्रांनो तेजस्याने फक्त फ्लिक केला होता कारण की अर्जुनाला स्ट्राईक वाढण्यासाठी पण तो फलंदाज क्षेत्ररक्षण होता तो धावत फलत आला त्याला वाटलं का हा चेंडू मी चित्त्यासारखा उडून चेंडू आडेल पण त्याच्या आवाकाच्या बाहेर निघून गेला चौकार त्यानंतर वाईट आता चेंडू पुन्हा एकदा हलकासा फ्लिक करतो तेजस याला माहित आहे ही रणनीती शेवटचा षटक आहे आमच्याकडे अर्जुन आहे युद्ध करण्यासाठी माहीर आहे तो मात्र नॉन स्ट्राईक एडला आहे त्याला स्ट्राईक वाढण्याचा प्रयत्न करू आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक देऊ बघता बघता एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवतोय तर धावसंख्या ती मात्र 31 31 धावा आता मात्र षटक क्रमांक आपण चौथा पाहतो चेंडू टाकून झाले आतापर्यंत 2 अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये किती धावा येतील किती टार्गेट सेट केला जाईल हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल कारण की दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत पाहूया पुढचा चेंडू आता मात्र दुर्बळ ठेवला जातो चेंडू आणि हा चेंडू वाईट पाहायला भेटतोय सातत्याने हा गोलंदाज यंगस्टर आहे कुठेतरी वाईट चेंडू टाकतोय आणि मात्र कुठेतरी धावा वाढल्या जातात मुन्ना एंटरप्राइजेस बोरशेती संघाच्या पुढचा चेंडू पाहूया आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता एक साईडच्या दुसरे फटका सुरेख आहे दोन क्षेत्ररक्षक धावतात पलतात पण हा चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू अर्जुनच्या बाटीतून पाहायला मिळतो 4-4 चौकार अब तक 36 धावसंख्या पाहायला गेलं तर 36 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्यात टीम बोरशिदी संघाच्या पुढचा चेंडू पाहूया आता मात्र हा चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारायच्या नादामध्ये बॅटीची कडा लागून गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक वैभव होता त्याने अडवला बॉल आणि हा चेंडू डॉट आहे अर्जुनाला माहित आहे मला जास्त चेंडू खेळायचे आणि हा चेंडू पाहायला मिळाला डॉट चेंडू पाहायला मिळाला पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल कशा प्रकारे टाकला जाईल हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आता मात्र पुढे स्टेप आउट केला फटका सुरेख आहे दोन्ही खेळाडूच्या मधून हा चेंडू निघून जातोय 4-4 अर्जुनचा चौकार लेग स्टंपच्या खूपच दूरवर राहिला पुन्हा एकदा वाईट गोलंदाजाचं विश्लेषण सांगायचं गेलं तर गोलंदाज मात्र गोलंदाजी अशा प्रकारे करतो एक चेंडू वाईट तर एक चेंडू चौकार तर पुन्हा वाईट अशा प्रकारे गोलंदाजी चालू आहे धावसंख्या 41 41 धावाच्या मात्र पाहायला भेटतात पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू वाईट चेंडू पाहायला भेटतोय शेवटचा चेंडू आहे या षटकातील मला तरी वाटतंय आणि पाहूया आणि हा चेंडू गेना ही उसके लॉट में उसने भेज दिया उसको सापगांव गांव के पार्किंग लॉट में षटकार अर्जुन बांगर ब्रांडेड षटकार बाळे मामा चषक पाहायला गेलं तर 48 धावा ज्या मात्र 4 षटकामध्ये लागल्या आणि 49 धावांचं आव्हान ठेवलं ते मात्र कृष्णाबाई वापे संघासमोर जाऊया आमच्या डीजे ऑपरेट करा एक पुन्हा एकदा सुरेख संगीत
आतमध्ये दोन बॅटर पाहतो आपण कृष्णाबाई वाफे संघाच्या. नक्कीच हे दोन फलंदाज नक्कीच वैभव असेल आणि त्याच्या संगतीला फलंदाज आपण पाहतोय नक्कीच निलेश बांगर. तर आता मात्र जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. एकोणपन्नास धावांची गरज आहे. 4 षटकामध्ये 49 धावा. नक्कीच आपण पाहता ऐकता आज मात्र या सापगाव नगरीमध्ये बाळ्यामामा चषक ही स्पर्धा एन्जॉय करत आहात आणि नक्कीच ही स्पर्धा आज मात्र पहिला दिवस या स्पर्धेचा. मान्य श्री किशोरजी अंधाडे साहेब आपण कुठे असाल तर स्टेजवर यायचं. किशोर नक्कीच पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. एक बोरशिदी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं असं अर्जुन बांगर. तर स्ट्राईक एंडला निलेश बांगर. बघूया दोन्ही बांगर कशा प्रकारे कामगिरी करतात. पहिला चेंडू पाहायला गेला तर नक्कीच हा चेंडू वाईट चेंडू पाहायला भेटतोय. खराब चेंडू पाहायला भेटला. वाईटने सुरुवात झाली. आता मात्र पाहायला गेलं तर वाईट चेंडूने मात्र सुरुवात होते वाफे कृष्णाबाई वाफे संघाची. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र खूपच सुरेख फटका सजवला आहे पण क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जेवढा ताकदीचा फटका होता तेवढा ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आणि पाहायला गेलं तर हा चेंडू डॉट आला. पहिला वाईट त्यानंतर डॉट चेंडू पाहायला भेटतोय. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र हा चेंडू नक्कीच पंचांच्याकडे लावली अपील केली जाते पण पंच मात्र दोन्ही मात्र डिस्कशन करून हा चेंडू घोषित करतील का हा चेंडू विकेट आहे की नाही. आणि हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. नक्कीच हा चेंडू वाईट पाहायला भेटतोय. वाईट चेंडू घोषित केला पंचांच्या माध्यमातून आणि वन बाउंस सुद्धा घोषित केलाय. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल कारण की आपण पाहता ऐकता ही स्पर्धा आज मात्र आई गावदेवी स्पोर्ट्स बाळेमामा चषक सापगाव नगरीमध्ये हो पुन्हा एकदा वेगावर स्वार भन्नाड वेगाने चेंडू टाकला जातोय. यष्टीरक्षक भावेशच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी कामाला आज मात्र ठाणे रायगड या स्पर्धेमध्ये यंगस्टर खेळाडूमध्ये संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं मी का केलं हे मात्र जिथं जागतं उदाहरण तुम्हाला प्रेक्षक वर्गाच्या समोर पाहायला भेटतंय. हाच तो गोलंदाज अर्जुन बांगर. पुढचा चेंडू पाहूया आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला भेटतोय. स्वर्गीय रतनभाऊ चषक मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब का मला मिळाला हे मात्र दाखवून देतो पण तेवढा ताकदीचा फलंदाज आपण पाहतोय निलेश बांगर. आज मात्र सातत्याने साई स्पोर्ट्स संघामध्ये ओपनिंगची फलंदाजी करणारा हा खेळाडू आहे. आज कृष्णाबाई वाफे संघामध्ये फलंदाजी करतोय. त्या संघाला मात्र धावा करायचेत. 49 धावा पाहूया कशा प्रकारे केल्या जातील. आता मात्र लेग साईडच्या दिशेने सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक येतोय. बाली चेंडू पर्यंत पोहोचून चेंडू आडवा गेला. रॅपिड थ्रो पाहायला भेटतो बघता आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिन विकेट जी मात्र पाहायला भेटते 2 खेळाडूंच्या माध्यमातून. आज सातत्याने पाहतो आपण मोठे फटके जर नाही आले तर नक्कीच जास्तीत जास्त लक्ष दिला जातोय. 1-2 एकेरी दुहेरी धावा करून सुद्धा जो गोलंदाज आक्रमण करतो चांगली गोलंदाजी करतो त्यावर मात्र आक्रमण करता जर विकेट जात असेल तर त्यावेळेस आपण एकेरी दुहेरी धावांवर लक्ष जास्त देतो आणि धावा पुढे सरसवण्याचं काम करत असतो. धावसंख्या पाहायला गेला प्रगतीपथावर धावा लागल्या 4 धावा. षटक क्रमांक पहिलं अर्जुन बांगरच्या माध्यमातून टाकले जाते. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने हलकासा फ्लिक केला. क्षेत्ररक्षक येतो आहे तिथे मात्र बाळी चेंडू फेकी होईल फक्त आणि फक्त एकच धाव. नक्कीच बाळादाचं आगमन झालं त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सातत्याने स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आम्ही पाहत असतोय
असे आमचे बालादा. आता मात्र एक साईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवला आहे, पण तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात, त्याने टिपला झेल आणि वैभव होतोय मैदानाच्या आतमध्ये फेल. नक्कीच वैभव बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, ज्याला म्हणतात शहापूरचा रावण. असा हा श्रावण. श्रावण पाहूया, या जोडीवर मात्र पूर्ण लक्ष असेल सर्व कृष्णाबाई वाफेकरांचा आणि सर्व प्रेक्षक राजांचा. पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 5 धावा, विकेट घेतली 1 आणि आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो सज्ज झालाय सुमित, मॅन फ्रॉम भोरशिती. पाहूया सुमित कशा प्रकारे गोलंदाजी करतो हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, कारण की हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कोण राजा होतो कोण मात्र सेनापती होतो असतं. सातत्याने क्रिकेट हा निश्चितीचा खेळ म्हणून ओळखला जातोय. पाहूया पुढचा चेंडू, आणि हा चेंडू मात्र बॉल ब्रेक ड्राईव्ह फटका सुरेख आहे, स्टेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होता अर्जुन बांगर, त्याने अडवला बॉल. फक्त आणि फक्त एकच धाव. आता स्ट्राईकला जाणार तो मात्र प्रथमच अर्जुन श्रावण पाहायला मिळेल प्रथम स्ट्राईक इनला. पाहूया पुढचा चेंडू, आणि हा नंतर खूपच सुरेख चेंडू टाकला जातो. खालवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या फ्लो मध्ये आला नाहीये आणि नक्कीच हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी मात्र जी मात्र पाहायला मिळते आतापर्यंत बोरशिती संघाच्या या गोलंदाजांच्या माध्यमातून सातत्याने जखडून ठेवल्या फलंदाजांना. पाहूया, मोठे फटके मारण्याची आतिषबाजी करावी लागेल फलंदाज श्रावण याला. आता मात्र फुल टच चेंडू कामाला, शहापूरचा रावण, आणि माझं नाव श्रावण म्हणून घेतलं जात आहे हे मात्र मैदानाच्या आतमध्ये घोषित करून दाखवतोय छत्रपतींचा छावा, आणि मारतो या 6 धावा. बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा लोवर फुल चेंडू, आणि हा चेंडू सुद्धा बाउंड्री लगत. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे बाली आणि त्याने टिपला जेल फलंदाज असते. कॅमेरामॅनला विनंती आहे का आमचा सर्वांना हसवणारा आमचा बाळादादा आलाय, त्यांच्याकडे कॅमेरा फिरवायचं टास्क बॉक्स कशाकडे, कारण की सातत्याने हा व्यक्तिमत्व असं आहे ना, जे दुःखात असेल तरी त्याच्याकडे जा, सातत्याने हसवत राहील असं आमचा बालादा. नक्कीच कॅमेरामॅनला विनंती असेल, धन्यवाद, आपण आमच्या मान दिला आणि नक्कीच तुम्ही कॅमेरा तिकडे फिरवला. नक्कीच आता आपण कॅमेरा थेट मैदानामध्ये फिरवायचा. तर सावन बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर आपण पाहतोय. नक्कीच पाहायला मिळेल ओम समीर पाहतोय.
आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपलाय छेल. पुन्हा एकदा समीर फेल. नक्कीच समीर सुद्धा बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बाबू नाव त्याचं आदर्श पण टोपण नावाने त्याला बाबू म्हणून ओळखले जातात असे खेळाडू. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या आहे 12 या अंकेवर. धावसंख्या 12 झाले. मात्र प्रगती पथावर आपण पाहत आहोत ऐकत आहोत ही स्पर्धा आई गावदेवी स्पोर्ट्स सापगाव नगरी मध्ये बाळा मामा चषक. पाहूया पुढचा चेंडू बाबूसाठी सुमित याचा. पुन्हा एकदा यॉर्करलाईनचा चेंडू होता. बॉल बॅट फटका. सुरेख चेंडू फेकी आणि सुरेख चेंडू क्षेत्ररक्षण सुद्धा केला. अशा प्रकारे 12 चेंडूचा खेळ झाला. 12 मध्ये फक्त आणि फक्त 12 धावा झाल्या. पहिल्या षटकामध्ये अर्जुनाने दिल्या 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये सुमित याने दिल्या 7. अशा प्रकारे 12 धावा ज्या मात्र प्रगती पथावर लागल्यात आणि आता समीकरण राहिले 12 आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा. 12 मध्ये 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो तेजस. जर पाहूया तेजस कशा प्रकारे गोलंदाजी करेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वर्षी संघाचा हा गोलंदाज तेजस. कुठेतरी वाली यांनी थोडासा कानमंत्र दिला कारण की तो कानमंत्र द्यावा लागेलच कारण की तेवढा ताकदीचा फलंदाज आहे आणि ती मात्र क्षमता आहे निलेश बांगर मध्ये. आणि मात्र अपेक्षा आहे कृष्णाबाई वाफे संघाला की निलेश बांगरच्या बॅटीतून या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा यावे ही मात्र अपेक्षा असेल. आणि नक्कीच हो हा चेंडू उंचावर माराच्या नादामध्ये बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही आणि हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच दूरवर राहिला. पंचाने डिसिजन लगेच घोषित केला. हा चेंडू वाईट आहे. नक्कीच धावसंख्या पाहायला गेलं तर 13 धावा चौत्र प्रगती पथावर लागल्यात. कुठेतरी मोठी आतिषबाजी करावी लागेल. लैरोसी नौका पार नव्हती. कोशिश करणे गेले की हार नव्हती. सातत्याने समालोचक काय सांगत असतोय कारण की तुम्ही कोशिश करत राहा नक्कीच यश तुम्हाला मिळेल आणि यश मिळवण्यासाठी मोठे फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल निलेश बांगर याला. आज पाहायला गेलं तर मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघ पाहतोय बांगर परिवार आणि सगळं बांगर खेळाडू आहेत आणि त्यांच्यामध्ये आमचा निलेश बांगर सुद्धा खेळत आहे. मित्रांनो सातत्याने पाहायला गेलं तर बोरशिदी संघ तेवढा ताकदीचा फलंदाज आपण निलेशाला पाहतोय. पाहूया आणि नक्कीच हा चेंडू भिरकावतोय लेग साईडच्या दिशेने आणि पंचाने नो चेंडू घोषित केला. क्षेत्ररक्षक होता त्याने सोडवला छेल. पाहूया आणि हा चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव. नो +1 एकूण 2 धावा ऍड केल्या जातील. उघडा डोले नीट पुढचा चेंडू फ्रीड. आता फ्रीड चेंडू आहे. नक्कीच निलेश आणि बाबू याला कुठेतरी कानमंत्र दिला असा फ्रीड चेंडूवर एक षटकार किंवा चौकार मारून आपल्या संघाची धावसंख्या पुढे ने हेच सांगितलं असेल. पाहूया फ्रीड चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. हलकासा फ्लिक केलाय चेंडूला. पाहूया थोडीशी फंबलिंग झाली तिथे मात्र क्षेत्ररक्षक येईल. चेंडू पर्यंत पोहोचेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरसवली होती. धावसंख्या पुन्हा एकदा ते 1-2 च्या अपेक्षेत धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या 16. तुम्ही बोला राहिलेले चेंडू मध्ये होतील की काय या धावा. 33 ची गरज आहे. 16 झाल्यात. पाहूया पुढचा चेंडू.
आणि हा चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर चेंडू. हो हो, फलंदाजाच्या बॅट फिरवायच्या अगोदरच चेंडू निघून गेला. एवढा वेगावर चेंडू स्वार झाला. परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला भेटला. टेनिस क्रिकेट जगतामध्ये या चेंडूला मात्र सन्मान दिला जात असतोय. आणि जेव्हा जेव्हा यॉर्कर चेंडू टाकतात तेव्हा तेव्हा एकच सांगेल, सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर या दोन खेळाडूंना गुरु मानले जाते क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुटोस होता. स्टेट ड्राईव्ह फटका सजवला, क्षेत्ररक्षक येतो शुभम. चेंडू अडवला गेला, चेंडू फेकी होईल तत्पुरता फक्त आणि फक्त एकच धाव. धावच नाही घेतली, नक्कीच धाव नाहीये. तो आठ चेंडू. बघूया पुढचा चेंडू. आणि हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला, बाउंड्री लगत हा चेंडू येतो, क्षेत्ररक्षक आलाय. थोडीशी फमलिंग पाहायला भेटली. अर्जुन बांगरच्या माध्यमातून बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या होते कृष्णाबाई वाफे संघाची 18 धावा. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा लोअर फुटो चेंडू होता, पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह फटका आहे आणि या चेंडूवर कुठली धाव नाहीये. आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर या षटकात चेंडू टाकून झाले 5 आणि आता शेवटचा चेंडू असेल. म्हणजे आता समीकरण राहिले 7 चेंडू आणि 7 मध्ये करायचे धावा 31 धावा. 7-31 समीकरण आहे. पाहूया पुढचा चेंडू. हलकासा फ्लिक केलाय चेंडूला, फक्त दिशा दिली चेंडूला आणि पाहायला गेलं तर एकच धाव. आणि समीकरण राहिले आता 6 चेंडू आणि 6 मध्ये करायचे 30 धावा. पाहूया 6 चेंडू 30 धावा. या डिफेन्स करण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कोण येतोय आणि नक्कीच मला तर वाटतं बाली. 6 चेंडू 30 धावा डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय बाली. बाली कशा प्रकारे गोलंदाजी करेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर निलेश सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या बॅटीतून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, मात्र अजूनपर्यंत पाहायला मिळत नाहीये. एक नाबादीला खेळाडू आहे, क्षमता आहे, ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे आणि त्याच प्रकारे मात्र त्याच्या बॅटीतून फटकेबाजी होईल की काय पाहूया. सहा चेंडूचा खेळ बाकी आणि 6 चेंडू मध्ये 30 धावा करायचेत. तर 6 चेंडू 30 धावा डिफेन्स करायचेत बाली याला. पाहूया पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो स्ट्राईक येणार निलेश बांगर याला पाहतोय आपण. पाहूया पुढचा चेंडू. पहिला चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता, स्टेट ड्राईव्ह फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक येतोय तत्पुरता कुठेही धाव नाहीये. जे आता 5 चेंडू 30 धावांची गरज. 5 षटकार. पाहूया पुढचा चेंडू बाली याचा. आता मात्र नक्कीच चेंडू मात्र स्टंपावर आदळलाय, पण नक्कीच बेल्स पडाल्यात का नाही पाहायला लागतील. बेल्स नाही पडल्या म्हणजेच फलंदाज सेफ आहे. पाहूया पुढचा चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा हा चेंडू बॅटीला स्पर्श होतोय, कुठलीही मोठी धाव नाहीये. अशा प्रकारे हा चेंडू सुद्धा दाट पाहायला भेटतोय. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बालीच्या माध्यमातून पाहायला भेटत. सातत्याने आपल्या संघासाठी खूप सुरेख गोलंदाजी करत आहे. आता मात्र फ्लिक केला एक साईडच्या दिशेने हा चेंडू पाहूया बाउंड्री लगेच जातो, क्षेत्ररक्षक धावत पडला जातो, त्याच्या आवागाच्या बाहेर निघून जातोय आणि हा चेंडू सुद्धा 4 धावांसाठी चौकार.
पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फ्लिक केलाय, लेट पण थेट. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. बावीस धावांची गरज. पाहूया पूर्णपणे सामना जिंकतोय हा बोरशिदी संघासमोर. मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघ आपण पाहतोय. पुढचा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याने अडवला बॉल. आणि अशा प्रकारे विजेता संघ पाहायला भेटतोय. मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघ मात्र विजय झाला. त्याचं हार्दिक स्वागत. हरलेल्या संघाचं कौतुक.